आणि आता या क्षणी मनोज जरांगे पाटील स्वतः आपल्या सोबत आहेत। आपण इतर चर्चेकडे वळण्यापूर्वी अगोदर मनोज जरांगेंशी बोलूया। मनोजजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझावर 0 आवर या कार्यक्रमामध्ये। आत्ताच तुमची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झालेली आहे। खांबे अधिकारी तुम्हाला भेटायला आलेले होते। या क्षणी आता 8:15 वाजत आलेले आहेत आणि उद्याचा नेमका काय करायचं याचा तुमचा आता निर्णय फायनल झालेला असेल तर तो निर्णय झालाय का, तसा फायनल निर्णय झालाय का, आणि आता तुम्ही काय ठरवलंय, उद्या काय होणार आहे? मुंबईला येणार आहे, उद्या सकाळी 10 वाजता निघणार आहे। बरं, पोलीस बांधव आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आले होते, ते आजच्या निकालाचे त्यांनी ती कॉफी दिली। आम्हाला कॉफी देणं गरजेचं होतं। आता आम्ही दोन एक महिने होऊन गेले, 1.5-2 महिने झाले अर्ज केलेला, 2-3 महिने झालेत माझ्या मतानं अर्ज केलाय आम्ही। अर्ज केलेला असून सर लेखी परवानग्या मागितल्यात आणि आत्तापर्यंत आम्हाला कसली नोटीस नाही, आमच्या वकील बांधवाला मुंबईतल्या नाही, आम्हाला कोणाला नाही। अचानकच बसले पण आणि सरकारनं बाजू मांडली पण आणि सरकारनं त्यांच्या हिताचं करून पण घेतलं। देवाच्या नावाखाली विनाकारण आमची अडवणूक करून आम्हाला संपवायचं हा घाट सरकारचा चांगला नाही आहे। आम्हाला कुठली माहिती दिली गेली नाही, काहीच नाही, आणि तुम्ही आता अचानक करणार। आता आमची बाजू मांडतील ना आमचे वकील बांधव मांडतील, न्यायदेवता आम्हालाही न्याय देईल, कारण एकतर्फी न्यायदेवता देणार नाही। पण याची आम्हाला आशा आहे। आता आमची पण बाजू मांडल ना, आमची पण बाजू मांडू, आमचे म्हणणं ऐकून घेतील, आम्हालाही न्याय मिळणार 100%। कारण लोकशाही मार्गाने आंदोलन करणं, आमरण उपोषण करणं इंग्रजाच्या काळात सुद्धा रोखलं गेलं नाही, पण आता ह्या सरकारच्या काळात आता अवघडच हे विषय। देवाच्या नावाखाली तुम्हाला 5-5 महिने झाले आम्ही सांगितलेलं, 4 महिन्यापूर्वी सांगितलं, तारीख डिक्लेअर केली, तेव्हा काही नाही। आता निघायच्या टायमाला आणि पत्र पण आत्ता दिलं आता आम्हाला, इतक्या रात्री समजा। पत्र म्हणजे फक्त तिथला निकालाची कॉफी दिली, पत्र म्हणजे निकालाची कॉफी दिली। तिथं काही अडवणूक होत नाहीये, असं काय उल्लेख नाही की तुम्ही आमरण उपोषण करू शकत नाहीत, किंवा आता तर माननीय न्यायदेवतेनंच ती जागा दिलेली आहे सगळ्यांना की तुम्ही आझाद मैदानाला कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी आमरण उपोषण करू शकता। त्याच जागेवरती चाललो। आमच्यातच असं काय की आम्हाला सरकार विरोध करतंय, आम्हाला येऊ देत नाही। देवाच्या नावाखाली हे सरकारची असली पिळवणूक आणि छळवणूक ही अजिबात चांगली नाही। आम्ही येणार आहेत, मी उद्या त्याला शांततेत मुंबईकडे येणार आहे। लोकशाहीचं एकही नियम, कायद्याचा एकही नियम मोडणार नाही आणि आत्तापर्यंत मोडलेला पण नाही 2 वर्षात। आम्ही मुंबईला येणार आहेत आणि आमरण उपोषण 29 ऑगस्टला सुरू होणार आहे। उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आहे मनोजराव, कारण तुम्ही एकीकडे कायदेशीर लढाई सुद्धा सुरू केलेली आहे। उद्याच्या दिवसभरामध्ये तुम्हाला या कायदेशीर पातळीवर काय दिलासा मिळतो, काय मिळत नाही, या गोष्टी स्पष्ट होतीलच। मात्र उद्या नेमकं काय होतं आणि न्यायालय पुढे तुम्हाला तुमची बाजू ऐकून घेतल्यानंतर काय सांगतं, याच्यावर तुमचं ठरणार आहे का की तुम्ही नवी मुंबईत पालघरमध्येच थांबणार की मुंबईत आझाद मैदानापर्यंत जाणार? नाही, आम्ही मुंबईकडे निघालो, आम्ही आझाद मैदानाकडे निघालो, आम्ही मुंबईकडे निघालो। काय असतं बघा, तुम्हाला जर आडमुठपणा आम्ही केला तर मग ठीक आहे। आम्ही कायदेशीर बाजूने लेखी पत्र सगळे निवेदनं तुम्हाला सादर केलेले आहेत आणि तुमच्या सगळ्या विभागाला केलेले आहेत। तुम्ही एखादा नवीनच कायदा अचानक आणता आणि त्याला एका दिवसात ॲक्टिव्ह करताना मराठ्यांसाठी, हे चुकीचं आहे। हे चुकीचं आहे, कारण त्याच्यात ती नवीन कायदा काहीतरी आता काय आणलाय कोणालाच मिळेल नाही, ते आम्हाला सांगितलंय। मग अगोदर कोण प्रशासनाचे बांधव असतील त्यांनी ते सांगायला पण आवश्यकता होती की तुम्हाला परवानगी आमच्याकडून आहेत किंवा तिकडून नाही आहेत, तुम्ही अचानक आत निघायच्या टायमाला सांगणार। ही कोणचा दगाफटका आहे सरकारचा आमच्यासोबत? निघायच्या टायमाला कसं काय सांगू शकता तुम्ही? त्याचं कार्यालय कुठं आहे त्याचा मेळ नाही, ते कोणचं ऑफिस आहे त्याचाही मेळ नाही, आणि आजच ॲक्टिव्ह कसं काय झालं ते आजच्याच तारखेत ती कायदा? ही म्हणजे निव्वळ मराठ्यांची ही पिळवणूक आहे। हे मराठ्यावर 100% देवेंद्र फडणवीसांकडून अन्याय आहे। न्यायदेवतेला मी काही म्हणणार नाहीत, कारण त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे। आमचा गरिबांचा आधार तर फक्त न्यायदेवता आणि न्यायालयच असते। ते 100% आम्हाला पाठीमागच्या सरकार न्याय देतील, आमच्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, कारण हे लोकशाहीचं हत्यार आहे आमचं। मनोजराव, मागच्या वेळी ज्यावेळी तुम्ही मुंबईकडे येण्यासाठी निघालेला होता, त्या तुमचा जो सगळा काही प्रवास होता आंदोलनासाठी मुंबईपर्यंतचा, त्यावेळी तुम्ही सरकारच्या प्रतिनिधींना भेटत होतात आणि त्यांच्याशी बोलत होतात। मात्र यावेळी तुम्ही असं म्हटलेलं आहे की मी आता थेट बोलणार नाही, आम्ही थेट मुंबईला येऊ, आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तर घ्या, एकदा मी निघालो की थांबणार नाही।
हीच तुमची भूमिका अजूनही कायम आहे का आणि याच्या मागे काय नेमकी तुमची भूमिका आहे? नाही आता काय करणार सांगा, काय करणार? परिस्थितीत जर यांनी विनाकारण लोकशाही मार्गाने सगळ्या गोष्टी करून जर जमतच नसतील हो. तर आम्ही काय करणार आता? कारण आम्ही चर्चेला त्यांना कधी नाही म्हणलो का? आणि चर्चा कव्हर करायची आता 2 वर्ष झाले ना. चर्चा ते लेखी कटाळा आला ना मला इकडं पार पोराला फाशी घ्यायच्या वेळ आल्यात. तरी तुम्ही देवाच्या नावाखाली देवासारखे सोन्यासारखे आमचे लेकरच मारायचे ठरवलेत. ही भूमिका पटती का? देवाच्या नावाखाली मराठ्यांची अडवणूक करायची आणि आमच्या सोन्यासारखे लेकरं, देवासारखे लेकरं, बरं. बालपणात देव पण असतं हे लोक म्हणतात. आमचे तरुण पोरं आत्महत्या करायला लागलेत आरक्षणामुळं. आणि तुम्ही देवाच्या नावाखाली आता आम्हाला बंधनं घालणार आणि तुमच्या सरकारच्या वतीने तुम्ही कोणालाच माहिती न करता, कोणाला नोटीस न देता, आमच्या वकिलाला सुद्धा नाही या कुठल्याच की तुम्ही उभा राहा किंवा अशी याचिका आली. हे सरकारनं इतकं गुपित दाखा फटका आमच्याशी का? तर मराठ्याला रोका म्हणून. हे आत्ता माहीत झालं आम्हाला. आत्ता माहीत झाली ही गोष्ट की आमच्या वकील बांधवांना सुद्धा कुठलंही सांगितलं गेलं नाही. कोणी याचिका दाखल केली तर तुमचं म्हणणं म्हणलं जातं, नोटीस काढली जाते. नाही उभा राहिले तर मग बोललं जातं. ही अवघड सिस्टम आहे, अवघड सिस्टम आहे. सरकारनं ना जाणून बुजून मराठ्यांची दगाफटका करायला ठरवलंय. पण आम्ही मराठी थांबणार नाहीत. आम्ही शांततेत